नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या प्रशिक्षण मालिकेच्या 7व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। आमचा उत्साह तुम्ही वाढवला आहे। बऱ्याच जणांनी स्तुती केली की ही मालिका शास्त्रीय विज्ञानावर आधारित आहे आणि याच्यामध्ये एकात्मिक विचार झालेला आहे की सेंद्रिय शेतीमध्ये 3 विश्वाचा विचार आता पण कोणी केला नव्हता। पिकाचं विज्ञान, जमिनीचे विज्ञान याच्यावरच आधारित आपल्याला पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस किंवा 4 कृषी विद्यापीठाचे प्रत्येक पिकांचे जर आपण लागवड पद्धती पाहिल्या तर या 2 विज्ञानावरच आधारित होत्या। परंतु आम्ही या इसा पद्धतीमध्ये अंतराळ विज्ञान, ज्याला कॉस्मिक सायन्स म्हणतात, कॉस्मिक ऊर्जा म्हणतात, वेगवेगळ्या ग्रहताऱ्यांचा परिणाम त्याच्यावर काय होतं, पिकावर, ओलाव्यावर, जमिनीवर, सूक्ष्मजीवाणूवर, त्या प्रत्येक ग्रहाचा, त्यांच्या भ्रमण स्थितीचा, चंद्राची स्थिती, त्यांचं मार्गक्रमण कोणत्या राशीतून जात आहेत, कोणत्या नक्षत्रातून जात आहेत, याचा भरपूर अभ्यास परदेशामध्ये झाला आहे। आणि 72 देशाहून अधिक देश हे बायोडायनॅमिक सायन्स, जे ब्रह्मांड विज्ञानाचं सायन्स आहे, कॉस्मिक सायन्स आहे, त्याचा वापर करून आपले उत्पन्न 8 ते 20% वाढवत आहेत। तर याचा अंतर्भाव आम्ही या मुद्दाम इसाप ऑर्गॅनिकमध्ये केला आहे। तर याची माहिती, याची सांगड आपण या 3 विद्यापीठामध्ये, 3 शास्त्रामध्ये केलेली आहे। तर त्याचाही आपण जरूर विचार करावा। आणि या संदर्भामध्ये आपण आता पण पाहिलं की बियाणे कसं निवडावं, जमिनीचे नंतर आपण मिश्र पीक कसं घ्यावं, आंतरपीक काय घेतलं पाहिजे, बियाणे निवडल्यावर त्याचं जर्मिनेशन कसं टेस्ट करावी, उगवणशक्ती कशी करावी, नंतर बीज संस्काराबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये भरपूर पाहिलं। परंतु या आपल्या प्रक्रियेमध्ये सुरुवात आपण जमिनीची पूर्व मशागतीसाठी करतो। जमिनीची पूर्व मशागत करताना आपल्याला नांगरटी, वखरणी अशी करून आपल्याला जमीन भुसभुशीत करावी लागते, ढेकळं पडावे लागतात आणि बियाणं पेरण्यायोग्य आपल्याला मशागत करून नंतरच आपण बियाणे पेरतो। परंतु बायोडायनॅमिक सायन्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की खरीप आता हंगाम सुरू होतो आहे, जूनमध्ये पाऊस पडला नाही तर जुलैमध्ये पडेल, तर मे जूनमध्ये तुम्ही जेव्हा पूर्व मशागत कराल तर त्यावेळेस कॉस्मिक एनर्जीप्रमाणे, कॉस्मिक सायन्सप्रमाणे किंवा बायोडायनॅमिक सायन्सप्रमाणे तुमचं जमिनीची पूर्व मशागत कृपया 14 ते 27 मेला करा। 14 पासून 27 मेमध्ये करा, किंवा तुमचं लांबला असेल, समजा पाऊस लांबला तर जूनमध्ये 9 ते 22 या तारखेमध्ये करा। कारण यावेळेस चंद्र दक्षिणायन स्थितीमध्ये असतो। या दोन्ही कालावधीमध्ये दक्षिणायन स्थितीत चंद्राचं भ्रमण असल्यामुळं जमिनीमध्ये सगळी अंतराळातली ऊर्जा ही बरोबर सामावली जाते आणि एकजीव होऊन जाते त्याच्यामध्ये। तर लक्षात ठेवा की 14 ते 27 मेपर्यंत आपण मेमध्ये पूर्व मशागत आटपा, किंवा लांबली पुन्हा शक्य नसेल, जमीन तयार नसेल समजा काही अडचणीमुळं, तर जूनमध्ये 9 ते 22 जूनच्या दरम्यान आपण दक्षिणायन स्थितीमध्ये चंद्र असताना तुम्ही पूर्व मशागत करा, नांगरटी करा, वखरणी करा, कोळप्याचे पाय द्या वगैरे वगैरे। दुसरी महत्त्वाची बाब या ठिकाणी नमूद करू इच्छितो, कृपया मोठे लोखंडी नांगर ट्रॅक्टरचे, मोठ्या अश्वशक्तीचे ट्रॅक्टरने खोल नांगरटी करू नका। आपल्याला खोल नांगरटी करून आपण खूप नुकसान करतोय। बांधावरचं वनस्पती वाढतात, जंगलातल्या वनस्पती वाढतात, त्या वनस्पती वाढताना आपण जंगलामध्ये कोणी नांगरट करत नाही, बांधावर नांगरट करत नाही। हे नांगरट न केल्यामुळं जमिनीमध्ये मायकोरायझा नावाची जी बुरशी आहे त्याचं खूप गुंतागुंतीचं जाळं आहे, नेटवर्क आहे। हे नेटवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे। तर त्या आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी खूप दुर्लक्ष केलं याच्यावर। आणि माझं असं इसा पद्धतीमध्ये प्रकर्षानं मला जे माझे 6 आधारस्तंभ आहेत, मी क्रमाक्रमाने समजावून सांगेल। इसा पद्धती 6 आधारस्तंभावर अवलंबून आहे, आधारित आहे। त्याच्यामध्ये मायकोरायझा हे एक महत्त्वाचं घटक आहे। या मायकोरायझा बुरशीचं जमिनीमध्ये कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे। ही बुरशी जमिनीमध्ये राहते, मुळ्याभोवती राहते। एक्टोमायकोरायझा, एंडोमायकोरायझा असे 2 त्याच्यामध्ये भाग आहेत। हे सगळे बुरशीचं जाळं जे आहे, नेटवर्क आहे, पाईपलाईन आहे। जमिनीतलं अन्नद्रव्य आपल्या पाईपलाईनद्वारे वनस्पतीच्या मुळ्यांना सप्लाय करण्याचं साधन आहे, पाईपलाईन आहे ही अन्नद्रव्याची, खनिज द्रव्याची, पोषक मूलद्रव्याची। तर ही पाईपलाईन आपण
खोल नांगरटीनं विस्कळीत करतो, डिस्टर्ब करतो, तोडतो. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला झिरो टिलेज करायचं नाही, शून्य मशागती नको. आपल्याला उथळ मशागत हवी. उथळ मशागत हवी म्हणजे आपण कल्टिवेटर, डिस्क हॅरो किंवा अशा उथळ असणाऱ्या कमी वजनाच्या अवजारांना आपण वरची 6 इंचाची माती फक्त आपण मोकळी करायला पाहिजे. तर खोल नांगरट करू नका हे लक्षात घ्या. आता लोक विचारतात की खोल नांगरट करणं फार आवश्यक आहे हो, हराळी खूप झाली, नागरमोतं खूप झालं आमच्याकडे, हराळीचा काही उपयोग होत नाही पिकाला वगैरे, पिकासाठी वगैरे. तर त्यावेळी जिथं हराळी आहे त्या ठिकाणी खोल नांगरट करा. पहिल्या वर्षी फक्त खोल नांगरटी करा, दळ्यामध्ये करा. आणि त्याचे दळे असतात, हे क्रीपर आहे, जमिनीतल्या जमिनीत काशाच्या पसरतात. आणि वर याच्यासाठी सुद्धा आपल्याला इसा पद्धतीमध्ये कंट्रोल मेजर आहे. त्याच्यामध्ये थोडक्यात मी पुढे नंतर सांगणारच आहे की तण व्यवस्थापनामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं तण व्यवस्थापन करायचं हे पुन्हा सांगणारच आहे. तर हराळीचं असं ज्या ठिकाणी असेल तिथं खोल नांगरट करा. खोल नांगरट करून काशा सगळ्या वेचून घ्या आणि या काशा वेचल्यानंतर जाळून टाका. आणि या ठिकाणी तुम्हाला गव्हाचा गव्हांडा जो असतो त्या ठिकाणी तो अंतरा. तो गव्हाच्या गव्हांड्याच्या उष्णतेमुळे सुद्धा त्या ठिकाणी हराळी लवकर होणार नाही. हराळीचं फार मोठं दळं असेल, पूर्ण अर्धशेत व्यापलं असतं, तिथं राजगिरा घ्या. कापूस खोल मुळ्याचं हे घ्या. राजगिऱ्यामुळे सुद्धा हराळी कमी होऊ शकते. हे तण व्यवस्थापनामध्ये आपण डिटेल सांगणार आहे, परंतु सांगण्याचा उद्देश की खोल नांगरट करू नका. उथळ त्याचं कल्टिवेटरनं उथळ 6 इंच फक्त आपण मशागत करा. जमिनीचं रोटावेटर, कल्टिवेटर वापरून 6 इंच माती मोकळी करा, पेरणी योग्य करा. आता हे बुरशीचं जाळं जे आहे, मायक्रोरायझा बुरशीचं जाळं आहे, हे जाळं आपल्याला पोषक मूलद्रव्य पोहोचते त्याच्यामध्ये. आणि या पोषक मूलद्रव्य जे वनस्पतीला ते पुरवते आपल्या पाईपलाईनद्वारे, नेटवर्कद्वारे, जाळ्याद्वारे. कोळीचं जाळं जसं असतं ना कोळीचं, त्याप्रमाणे हे जमिनीमध्ये मुळ्याभोवती असते आणि खोल असते. तर हे आपल्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. आणि या बदल्यामध्ये हे मायक्रोरायझा वनस्पतीकडून आपल्या अन्नासाठी कार्बोहायड्रेट मिळतं. तर हीच परिस्थिती आपण जंगलात, झाडामध्ये किंवा वनस्पती ज्या बांधावरच्या आहेत तर तिथं आपण हीच परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. दुसरं म्हणजे सूक्ष्म जीवाणूची प्रचंड संख्येमुळेच हे वाढते आपल्याला. तर ही परिस्थिती आपल्या मायक्रोरायझा बुरशीचं हे नेटवर्क तोडायचं नाही हे लक्षात घ्या. मशागत करताना आपल्याला खोल नांगरट अजिबात करू नका. याच्यामध्ये पृष्ठभागावरचं आणि अंतर्भागावरचं एक्टो मायक्रोरायझा, इंडो मायक्रोरायझा याच्या मदतीनं आपल्याला हे सगळं मूलद्रव्य मिळतात. आणि इसाप ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये आपल्याला जे 6 मुख्य आधारस्तंभ आहे त्याच्यामध्ये नंबर 1 होतं, मी त्याचा उल्लेख केलेला आहे आपण पूर्वी, जैवविविधता. नंबर 2 आहे मायक्रोरायझा. त्याच्यानंतर क्रमक्रमाने मी सांगेल की सेंद्रिय कर्बाचं काय महत्त्व आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणूचं काय महत्त्व आहे आणि कॉस्मिक सायन्सचं, बायोडायनॅमिक्सचं काय महत्त्व आहे. हे सगळ्याची सांगड आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण जर अवलंब केला आणि सगळी पूर्ण तयारी. आता जूनमध्ये पाऊस पडेल माहीत नाही, जुलैमध्ये उशिरा पडेल माहीत नाही. तर ह्या अस्थिर परिस्थिती आहे सध्या. त्याच्यामुळे कमीत कमी लागवड तुम्हाला खर्चावर, आपल्याला लागवड खर्च कमी करायचा आहे, परंतु आवश्यक ते करायचं आहे. अनावश्यक लागवड खर्च नको आपल्याला. बियाण्यावरचा सुद्धा लागवड खर्च हाती नको. म्हणूनच मी म्हटलं की जन्मेशन तपासून घ्या, योग्य बियाणे घ्या. योग्य बियाणे नाही निवडलं तुम्हाला तर पुन्हा पश्चाताप होईल की अरे त्यात ही व्हरायटी हवी होती आपल्याला. त्याला बीजसंस्कार, आपल्याला कीड रोग मावा पडला लगेच 2 पानावर, तर बीजसंस्कार केले असते तर बरं झालं असतं. असं पश्चाताप करायची पाळी येऊ नये. त्याच्यामुळे हे अतिशय व्यवस्थित पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा ताण पडतो. अशा परिस्थिती कशी निर्माण होईल काही सांगता येत नाही. त्या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार राहावं आणि शास्त्रावर आधारित असलेलं आपण हे तंत्रज्ञान अवलंबाचं, त्याचा अभ्यास करायचा, चर्चा करायची आणि आपल्या स्वतःच्या शेतावरच्या अनुभवावर आधारित आपण त्याचं एक आपण हे केलं तर निश्चित मला असं खात्री आहे की तुम्हाला भरपूर निव्वळ उत्पन्न मिळू शकेल. उत्पादनाच्या मागं जायचं नाही आपल्याला. मी मागे म्हटल्याप्रमाणे 1 लाख रुपयाचे टमाटे मिळाले, परंतु 70,000 खर्चले आपले सुतळ्याला, औषधाला, बियाला, हायब्रिडला वगैरे वगैरे. आणि आपल्या पदरात किती पडलं? 30,000च पडलं. आपल्याला 1 लाखाचं नको टमाटे, आपल्याला 60,000चेच पाहिजे टमाटे आणि 5,000 आम्ही खर्च करू ना फक्त त्या हिसाब पद्धतीनं. निव्वळ नफा आपल्याला 55,000 मिळू शकतं ना. तर असा विचार करा
आणि त्यानुसार आपण निव्वळ उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, हे आपल्याला लक्षात घ्या. आणि प्रतिक्षमता, इम्युनिटी जमिनीमध्ये तयार करायचे तंत्रज्ञान आहे, पिकामध्ये प्रतिक्षमता निर्माण करायचं तंत्रज्ञान आहे. हे संरक्षक कवच जर झालं आपलं तर आपल्याला खूप फायदा होईल. याच्यावर आपण कृपया सगळ्यांनी विचार करावा आणि आपल्या कॉमेंट्स पाठवावे, ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि सबस्क्राईब व्हावं या चॅनलला, म्हणजे आमचाही उत्साह वाढेल. धन्यवाद. नमस्कार.